आपल्या टीमला घेऊन जायचं मैदानामध्ये, लगेच सामना चालू करायचा आहे। आजच्या दिवसातील दुसरा सामना हार्दिक 11 आणि त्याच्या विरोधात खेळेल साई 11। मला माहिती नाही इथे ठेवतो आम्ही। मॅन ऑफ द मॅच, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असेल महेंद्र भाग्यवंत। स्टेजवर यायचं आहे। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच महेंद्र भाग्यवंत। सत्तेचाळीस धावा नाबाद केली एक अष्टपैलू खेळाडू। चला साई 11 तुमची सलामीची जोडी पाठवा। थँक्यू साहेबू भंडारी, एक उत्कृष्ट समालोचक मलंगड विभागातील। साहेबू दादा नेहमीच चांगलं समालोचन करतात आणि आमच्या शब्दाला मान देऊन प्रत्येक वर्षी आमच्या IPL मध्ये ते सहभाग होतात आणि चांगल्या प्रकारचं आणि शिवाजी भाग्यवंत यांचं आगमन झालंय। आमचे 40+ एक खेळाडू, त्यांनी मंचावरती यायचे आणि पंचांच्या भूमिकेमध्ये जायचे मनीष म्हात्रे, दिनेश भाग्यवंत, रतन गायकर या साहेबांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती यायचे। बाबूराव भाग्यवंत 40+ खेळाडू हाजीर झालेत। गजानन भाग्यवंत तुम्ही सुद्धा व्यासपीठावर यायचे। रतन गायकर, गजानन भाग्यवंत तुम्ही व्यासपीठावरती या। आमचे काळूराम काका, चला पंच सामना चालू करायचा आहे। मॅचला होते सुरुवात। नवीन सामना मैदानावरती, एका बाजूला साई 11 त्यांच्या विरोधात हार्दिक 11, अशी बिग फाईट मॅच। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मच्छिंद्र आणि हरेश भाग्यवंत यांना पाहू शकतो आपण। आणि पहिलं षटक घेऊन येत आहे अंबे संघाचा तारणहार मयुरेश भाग्यवंतला पाहू शकतो आपण। हार्दिक 11 संघाकडनं मयुरेश भाग्यवंतचा विचार केला तर अनेक सारे सामने त्याने गाजवलेत, खूप वर्ष गाजवले आपल्या टीम साठी, परंतु ही गावची स्पर्धा आहे, इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल। बाहेर सातत्याने नेहमीच चांगली गोलंदाजी करतोय। सलामीला फलंदाज मच्छिंद्र भाग्यवंत। मच्छिंद्र भाग्यवंत सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे। त्याच्या नावावरती एक बाईक बोंडुळीच्या मैदानामध्ये। आणि आम्हाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पुरस्कृत केली आहे हेमंत गुरुनाथ भोईर यांच्यातर्फे। मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी सामनावीर। चला पंच गेम ऑन करायचं आहे। मॅचला होते सुरुवात, बिग फाईट मॅच रंगते मैदानावरती। हार्दिक विरुद्ध साई 11 यामध्ये बिग फाईट मॅच। पहिला बॉल मयुरेशचा, यावेळेस मात्र पुन्हा हुक करायचा होता, परंतु निर्धाव चेंडूने सांगता होते ते। पहिला बॉल निर्धाव आलाय मयुरेश भाग्यवंत। सुंदरसं क्षेत्ररक्षण पाहू शकता तुम्ही। किपिंगच्या भूमिकेमध्ये 40+ चे अंबाजी भाग्यवंत यांना पाहू शकता।
यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चेंडू मात्र हवेमध्ये. 3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा रेषा पार. चौकार. चौकारानं श्री गणेशा केली आहे. मच्छिंद्र भाग्यवंत मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ साई 11 संघ आपण पाहू शकतो, ज्यांनी मागच्या वर्षी चॅम्पियन पद पटकावलं होतं. आता मात्र चौकाराने सुरुवात केली आहे. मच्छिंद्र भाग्यवंतने यावेळी स्टेप आउट केले आहेत. हलक्याशा चेंडूला कट केलाय. अरुण भाग्यवंत चेंडूवरती धावतात परंतु बॉल उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. खेळाडूंनी याची दक्षता घ्या जेणेकरून आपल्याला दुखापत होणार नाही. पुढचा चेंडू मयुरेश टू मच्छिंद्र. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय परंतु रिव्हर्सचा फटका. दूधारी तलवार, लगा तो तीर नाही तो फकीर. प्रतिम चेंडू मयुरेश भाग्यवंत वरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न मच्छिंद्र भाग्यवंतचा. रिव्हर्सच्या माध्यमातून एक चौकार आलाय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा कट केलंय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतायत. आउटफील्ड थोडीशी खराब आहे आणि चेंडू जर सीमा रेषा पार. चौकार. दहा धावा धावफलकावरती लागल्यात. मयुरेश भाग्यवंत वरती आक्रमण चालू केलंय आता मच्छिंद्रने. नॉन स्ट्राईकला पाहू शकता आपण हरेश भाग्यवंत आहेत. अनेक सारे 40+ खेळाडू आहेत, त्यांना त्याही सहभाग घेतला या स्पर्धेमध्ये. APL धमाका. बॉल यावेळेस त्याच दिशेने मारायचा होता परंतु हलकेशा चेंडूला कट केली आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट मध्ये 11 धावा बिनबाद अशी. फास्ट खेळायचंय जरा. प्लीज टीम अप करू नका, टीम मीटिंग करू नका. ऋतिक मुसले जरा स्कोररच्या भूमिकेमध्ये या. स्कोररच्या भूमिकेमध्ये कोणतरी या प्लीज. रोहित भाग्यवंत नवीन गोलंदाज खेळपट्टीवरती. जयेश भाग्यवंत आयकॉन प्लेयर. मच्छिंद्र भाग्यवंत तब्बल 11 धावेवरती खेळतय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. जयेश भाग्यवंत आलेत. यावेळेस मात्र उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते असतील पण परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. आहे तो हा A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार. सुवर्ण संधी असेल साई 11 टीमच्या खेळाडूंना. सुवर्ण संधी असेल काही षटकार हॅट्रिक साठी 500 रुपयाचं प्राइज आहे. उदय पवार जे संघ मालक आहेत टीमचे. पुढचा बॉल जयेश वरती आक्रमण. मच्छिंद्र स्टेप आउट केलं. हलक्याशा आठने चेंडूला कट केलाय. शतक चेंडूला उचलून फेकतील परंतु थोडीशी मिसफील्ड होते तिथे. कल्पेश होते. कल्पेश करणं फारशा चुका पाहायला मिळत नाही आपल्याला. कल्पेशची एक कॅच सुद्धा गेल्या वर्षीची आठवणीत आहे आमच्या.
पण यूट्यूब नव्हता त्यावेळे, त्याच्यामुळं ती दाखवू शकत नाही आम्ही. आणि स्ट्राईकवर हरेश भाग्यवंत. अनुभव खूप आहे हरेश भाग्यवंत वरती. खूप वेळ वाट बघून आता स्ट्राईक वरती आलेत. मोठे फटके पाहायला मिळतील का? जयेश साम यावेळेस मात्र पुन्हा कार्पेटावर खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. महेश भाग्यवंत चेंडूवरती येतील तोपर्यंत एका धाव्याने समाधान मानावं लागेल. मच्छिंद्र भाग्यवंत वरती विश्वास दाखवलाय मात्र. एक अष्टपैलू खेळाडू आंबे टीमचा, साई इलेव्हनचा आणि आंबे टीमचा सुद्धा. जयेश भाग्यवंत वरती हल्ला. पुढचा बॉल स्लो वजन होता, रिव्हर्स खेळायचा होता, परंतु निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक मात्र करते जयेश भाग्यवंत. कमबॅक करताय. जरी षटकार आलाय त्यांच्या बॅट मच्छिंद्रच्या बॅट मधनं, तर कमबॅक कसं प्रकारे करावं हे जयेश कडून जयेशने केलंय. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. तब्बल 4 चेंडू हाताळलेत. नक्कीच मी कमबॅक म्हणू शकतो. पुढचा बॉल जयेशचा. यावेळेस स्लोअर होता, चेंडूला पुल केलाय, परंतु चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल. पंचामध्ये होत आहेत 6 धावा. मच्छिंद्रच्या बॅट मधनं षटकाराने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा लागले तब्बल 25 धावा. 25. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळेस सुद्धा पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला, परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतील आणि जेल टिपतील आणि मच्छिंद्रच्या पायाचा होतोय अंत. पहिला आद्रा मच्छिंद्र भाग्यवंत बॅक टू पॅव्हलियन. स्वप्नील भाग्यवंत पाहू शकता चेहऱ्यावरती हास्य, स्मित हास्य. काही वेळा त्यांचाही सामना पाहायला मिळेल आपल्याला. आणि प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. संघनायक प्रत्येक इनिंग मध्ये टॉस केला जाईल याची संघनायकाने नोंद घ्यायची आहे. पुढची मॅच नवीन फलंदाज नयनला पाहू शकतो आपण. तिसरी ओव्हर 25 रन दिले. नयनचं नाव लिहू. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 25. अरुण बांगर आलेत गोलंदाजी मार्क वरती आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव वाटलाय. गुडलँड्स वरती पडलाय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. हरेश भाग्यवंत आता जिम्मेदारी उचलावी लागेल. मच्छिंद्र भाग्यवंत बाद झालेत, मात्र आता जिम्मेदारी घ्यावी लागेल हरेश भाग्यवंत मोठे फटके खेळण्याची. मोठा फटका उडवायचा होता, परंतु खोलवर टप्प्याचा चेंडू आणि निर्धाव चेंडू सांगता. एसटी रक्षकच्या भूमिकेमध्ये अंबाजी भाग्यवंत तुम्ही पाहू शकता. अरुण बांगर काय गोलंदाजी करतायत. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू होता, मिस टायमिंग होते आणि स्वतः एसटी रक्षक चेंडू जज करतील आणि हरेश भाग्यवंतच्या पायाचा अंत होते. हा लागणारा साई इलेव्हन टीमला दुसरा आद्रा.
नवीन फलंदाज नेट नंबर 3 वरती महेश भाग्यवंत जात आहेत. महेश भाग्यवंत सुद्धा आंबे टीमचे एक अनुभवी खेळाडू. धावफलकावरती धावा आल्यात त्या 25 धावा. अरुण बांगर काय गोलंदाजी करतायत. तब्बल 3 चेंडू निर्धाव फेकलेत, 2 चेंडू निर्धाव फेकलेत, एका चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. अप्रतिम गोलंदाजी 40+ चे खेळाडू आहेत. या वेळेस मध्ये पुन्हा एकदा त्या दिशेने टाकलाय चेंडू, परंतु फलंदाजांना बॉलाची लाईन मिळत नाहीये. कुठेतरी लाईन सापडावी लागेल. महेश भाग्यवंत चौथा चेंडू निर्धाव फेकलाय, अजूनही एकही धाव आली नाहीये. निर्धाव षटक पाहायला मिळेल का? ह्या वेळेस मात्र मोठा फटका केलाय, क्षेत्ररक्षक नाहीयेत. पंच आम्हाला इशारा करतायत. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. यावेळेस मात्र आता मात्र अरुण बांगरवरती हल्ला चढवलाय. शेवटचा बॉल असेल. यावेळेस मात्र पुण्याचा कट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू चला कार्पेट ड्राईव्ह झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूला उचलून फेकीपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. अशा प्रकारे षटक समाप्त होते. तिसरं आणि धावफलकावरती धावा लागत आहेत त्या 33 धावा. जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. कारण मागचा सामना आपण पाहिला तर 56 धावा काढल्या होत्या. स्पीडअप करा जरा. नवीन गोलंदाजी मार्कवरती तन्मय आणि आता मात्र नॉन स्ट्राईकला फलंदाज नयन. चांगली गोलंदाजी करावी लागेल तन्मयला. कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना जयेश भाग्यवंत ना पाहू शकतो आपण. यावेळेस मात्र उचलला चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येतील, परंतु चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषेच्या पार, चौकार. पुढचा बॉल यावेळेस षटकांपूर्ण केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. आउट फुल बॅट मधनं फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 9च्या बॅट मधनं आणखी एक चौकार. धावफलकावरती धावा 41. 41 धावा. जास्तीत जास्त धावा कुटाव्या लागतील. हार्दिक 11 टीम मध्ये फलंदाजी पाहिली. मयुरेश भाग्यवंत, जयेश भाग्यवंत आहेत. बॉल यावेळेस मध्ये पुन्हा हलकेच्या हाताने कट करतायत. चेंडू मध्ये कार्पेटच्या दाराने साहेब खाली चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. आणि पहिली चौकार हॅट्रिक या स्पर्धेमधली नयनच्या बॅट मधनं पाहायला मिळाली आपल्याला. पहिली चौकार हॅट्रिक नयन भाग्यवंत. तन्मयवरती आक्रमण. आता मात्र कमबॅक केलाय. नयनसाठी पारितोषिक आलंय. धर्मा भाग्यवंत माजी उपसरपंच आंबेगावचे यांच्याकडनं नयनसाठी पारितोषिक. पुढचा बॉल तन्मयचा पैस करेल नयन. यावेळेस मात्र शॉर्टआर्म पुल होता आणि क्षेत्ररक्षक मात्र चांगले घडले.
पारितोषिक आहे धर्मा भाग्यवंत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. शेवटचा बॉल तन्मयचा याला ब्लॉकर मध्ये टाकलाय. क्षेत्ररक्षक आहे चेंडूवरती, उचलतील. एका हाताने उचललाय, चेंडूला फेकलाय. तोपर्यंत सहजरित्या 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पाहायला मिळाले. षटक समाप्त 4थं आणि धावफलकावरती धावा झालेत त्या तब्बल 48 धावा आणि 49 धावेचं असं लक्ष असेल ते हार्दिक 11 या टीमला. तर प्रत्येक इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघांचे संघटक यायचे. दृष्टी 11 आणि कोयता 11 हे दोन्ही टीमचे कर्णधार यायचे. चला कोयता 11चे संघनायक या नाणेफेकीसाठी. स्वप्नील भाग्यवंत आम्हाला जॉईन झालेत. बाळाराम केने यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावरती या आणि स्थानपन्न व्हा. हे बारीक भव्य दिव्य अशी स्पर्धा. नयनसाठी पारितोषिक आहे धर्मा भाग्यवंत यांच्याकडनं. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर या पुढील धावतं वर्णन आपण ऐकूया. एक मलंगटचा गोड आवाज सायबू भंडारी मॅनफॉर्म करवले यांना. कोयता 11चे कॅप्टन यायचे आणि मी धर्मा भाग्यवंताच्या शुभ असते नाणेफेकीचा कौल होते. आणि कोयता 11 टीमने प्रथम क्षेत्ररक्षण केलं. टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणचा निर्णय गेलाय. आणि या साहेबू दादा सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मयुरेश आणि जयेश भाग्यवंत. चला साई 11 जास्त उशीर करू नका. फिल्डिंग लावून घ्यायचे. चला मैदानात सलामीची जोडी गेली आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. मच्छिंद्र भाग्यवंत जरा फास्ट केलायचे जरा. बोल ना. चॅम्पियन संघ साई 11 तुम्ही पाहू शकता. आणि केतन भोरसाठी सुवर्ण संधी आली आहे. प्रत्येक कॅच साठी 100 रुपयाचं पारितोषिक. आणि जर षटक हाताळलं आणि हॅट्रिक संपादन केली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल मोरिया 11 कडून. पंच सामना चालू करा. पंचांच्या भूमिकेमध्ये मनीष म्हात्रे आणि खरट यांचा सपोर्ट आम्हाला भेटते. आणि आमचे गावचे दिनेश दादा. सर्कल पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती आलाय. गोलंदाज नयनला पाहू शकतो आपण. एक यंगस्टर आहे सातत्याने आंबे टीम साठी सुद्धा खेळतात. त्यांचे छोटे बंधू करण यांना पुढच्या मॅच मध्ये पाहू आपण.
चला सामना चालू करा, उशीर होतोय आपल्याला. चांगलीशी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. APL आंबेगाव प्रीमियर लीग. नयनचा पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. काय गोलंदाजी आहे. नयन एक यंगस्टर आहे, त्याच्या समोर एक्सपिरियन्स प्लेयर मयुरेश. निर्धाव चेंडूची सांगता. पहिला बॉल निर्धाव. पुढचा बॉल यावेळेस मध्ये कोलवा टप्प्याचा चेंडू ब्लॅक होल मध्ये फेकला होता. अप्रतिम गोलंदाजी नयनची. मयुरेश भाग्यवंत शांत ठेवलंय. यावेळेस मात्र मोठा फटका खेळलाय. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण होतंय तिथे. आणि यावेळेस मात्र डायरेक्ट हिट केला आणि पंचांचं बोट मात्र आकाशाकडे येते. रनआउटच्या स्वरूपात लागणारा पहिला आदरा मयुरेश भाग्यवंत. बॅक टू डगआउट. अप्रतिम क्षेत्ररक्षण झालं. मयुरेश भाग्यवंत मात्र थोडेसे निराश स्वतःवरती. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. नवीन फलंदाज 1 डाऊनचा फलंदाज तन्मय. जयेश भाग्यवंतला आता मात्र कमबॅक करावं लागेल. एका धाब्यानं आणि प्रीतम साठी 100 रुपये पारितोषिक आलंय कोयता 11 टीम कडनं. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पंचामा दर्शवतायत. खराब चेंडू आहे. USTच्या बाहेर असलेला चेंडू. वाईट बॉल. अतिरिक्त धाव संख्येने धावफलक पुढे सरकेल. 2 धावा. यावेळेस मात्र उडवलाय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. तन्मयच्या बॅटमध्ये षटकार. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. सर्कल पॉवर प्लेचं षटक. ह्याच्यानंतर तुम्ही विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहू शकता. पण सर्कल पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. तिसका घेऱ्याच्या बाहेर. यावेळेस मात्र चेंडूमध्ये सीमारेषेच्या बाहेर. तन्मयच्या बॅटमधून येतो हा दुसरा षटकार. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता. षटक समाप्त आहे. पंचामाल दर्शवत आहेत. P1चं षटक समाप्त होते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या धावफलकावरती ती 14 धावा. सुंदर असं लाईव्ह प्रेक्षण आपण पाहू शकतो. चला पंच स्पीडअप करायचे आहेत. नवीन गोलंदाजी मार्क वरती. सुखदेव भाग्यवंत व्यासपीठावरती यायचंय.
मोहित भाग्यवंत यांचं शुभ आगमन. ब्रदर स्पोर्ट लाईव्ह यावेळेस मात्र हलक्याशा चेंडू केले. शतक मिसफील्ड होतीये. एक धाव सहजरित्या पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो परंतु काय घडतंय मैदानामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये तन्मय बाद होत आहेत. कॉम्बिनेशन नाहीये दोन्ही खेळाडूंमध्ये आणि रनआउटच्या स्वरूपात लागणारा हा दुसरा आद्रा तन्मय पाक टू पवेलियन. जय भाग्यवंत मात्र एक यंगस्टर आहेत. अनेक सारे यंगस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगल्या प्रकारची कामगिरी करतायत. येणाऱ्या वेळामध्ये खूप पुढे असतील. गोलंदाजी ज्या स्पीडने करतायत ते अप्रतिम. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती संघमालक अंबाजी भाग्यवंत यांना पाहू शकतो. 40 माध्यमातून एक चांगले प्लेयर आहेत. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज जय. ह्या वेळेस मात्र हलक्याशा चेंडूला कट केले. आउटफील्ड थोडी खराब आहे. एका हाताने चेंडूला उचलून फेकेन तो एक धाव पूर्ण होते. जयेश भाग्यवंतवरती जिम्मेदारी असेल. संघाचं ओझं मात्र जयेश भाग्यवंत चावरावं लागेल. कुठेतरी धावा कुटाव्या लागतील. अजूनही तब्बल पुढचा बॉल ह्या वेळेस काय बॉल पण सरळ इष्टच्या हातामध्ये. गुडला स्पॉट वरती चेंडू पडल्यानंतर सरळ इष्टच्या हातामध्ये निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी होते साई 11 टीम कडनं. जय आलेत एक यंगस्टर त्याच्याकडून चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पुढचा बॉल फेकण्यासाठी सज्ज. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुल केलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत आणि कॅच मात्र सुटली आहे. क्रिकेटमध्ये पकडा कॅच आणि जिंका मॅच असं समीकरण असतं. कारण जयेशला मात्र ते जीवदान मिळालंय आणि जयेशकडे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. म्हणजे जयेशला जीवनदान. पुढचा बॉल जयचा फुलटास होता मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी होतीये. 5 चेंडू तब्बल धावा खर्च केल्यात. 3 धावा खर्च केल्यात. अप्रतिम गोलंदाजी होते जयकडनं. 3 धावा हाताळल्यात आतापर्यंत. यावेळेस मध्ये पुन्हा एकदा ऑर्डलॅन्समध्ये पॉट पडलाय आणि 1 बाउन्स मध्ये चेंडूला कार करतील नयन आणि एका धाव्याने धावफलक पुढे सरकेल. षटक समाप्त होते. दुसरं 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागतीये ती 18 धावा. 12 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. अजून संघर्ष करावा लागेल. इथे मोठे फटके खेळावे लागतील. सामना जर जिंकायचा असेल हार्दिक 11 टीमला. त्यांच्या समोर मात्र वंश गायकर नवीन गोलंदाज. वंश गायकर आलेत. अंबाजी भाग्यवंत स्ट्राइक वरती आहेत. यावेळेस मात्र स्टंपलकाराचा होता चेंडू पडल्यानंतर सरळ ऑप्टिकच्या बाहेर. पंच आम्हाला दर्शवताना खराब चेंडू आहे. अतिरिक्त धाव ऍड होते स्कोर कार्ड वरती. व्हाईट बॉल. कमबॅक करावं लागेल. अंबाजी भाग्यवंत मोठे फटके खेळावे लागतील. सलामीचा फलंदाज जयेश अजूनही खेळपट्टीवरती आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने मारायचा होता पण तो पंच आम्हाला दर्शवतायत. पुन्हा एकदा खराब चेंडू आहे. लाईन मात्र कुठेतरी खराब आहे. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये शिरकाव करून देईल.
अप्रतिम गोलंदाजी वंश गायकर. भरोसा दाखवलाय. मच्छिंद्र भाग्यवंत कॅप्टन आहेत टीमचे. पुन्हा एकदा त्याच दिशेने पंचामा दर्शवत आहेत. अतिरिक्त धाव, अतिरिक्त बॉल. अजूनही 12 चेंडू, 28 धावांची गरज. 14.00 सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकास. वंश गायकर मात्र कुठे लाईन भटकताना पाहत आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र कुठल्या स्पॉट वरती पडणारा चेंडू सरळ एस्ट्रिकच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. आता मात्र निर्धाव चेंडू आलाय. अप्रतिम गोलंदाजी वंश गायकर. यावेळेस मात्र हटकेच्या आणि पॅटेज लागते आणि स्टंप. पुढचा दरवाजा बंद ठेवला आणि मागून चोरी झाली आणि अंबाजी भाग्यवंत बॅक टू पवेलियन. एकवीस धावा, अजूनही 10 चेंडू, 28 धावेची गरज. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जयेंद्र उर्फ बालदा. वंश मात्र आता कमबॅक करतोय. कमबॅक गोलंदाजी वंशची. नवीन फलंदाज खेळपट्टीवरती जयेंद्र भाग्यवंत. यावेळेस मात्र मोठा फटका केला जातो. चेंडू कज लागते. खराब क्षेत्ररक्षण होते. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. जयेश भाग्यवंत मात्र आता कुठेतरी मोठे फटके खेळावे लागतील. टीमची जिम्मेदारी पूर्ण जयेश भाग्यवंत वरती. मयुरेश भाग्यवंत लवकर आउट झाले, बाद झाले. जास्त धावा त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाला नाही आपल्याला. जयेश भाग्यवंत सुद्धा बांधून ठेवलंय. अजून त्याच्या बॅट मधनं मोठा फटका आला नाहीये. मच्छिंद्र भाग्यवंत क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना वंश गायकरने मात्र आता कमबॅक केलंय. लगातार 3 चेंडू वाईट फेकले होते. पुढचा बॉल यावेळेस मात्र उडवलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत परंतु बनतील प्रेक्षक. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा दणदणीत षटकार. आता मात्र जयेश भाग्यवंतने हल्ला चढवलाय. षटकार आलाय. अजूनही एखादा मोठा फटका येईल का? जयेश भाग्यवंत आता मात्र आक्रमक होताना षटकार आलाय. अशीच मोठे फटक्यांची गरज आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस मात्र मिस टायमिंग होते. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत दूरवरून परंतु त्यांच्या गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. मिस टायमिंग झाले होते जयेश परंतु चेंडू पडल्यानंतर सरळ नोमास लँड झाला. 7 चेंडू 19 धावेची गरज आहे. अजून एखादा मोठा फटका संजीवनीचं काम करेल. जयेश भाग्यवंतला पाहू शकतो आपण. एखादा मोठा फटका. यावेळेस मात्र मोठा फटका खेळायचा होता परंतु लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव ऍड होते स्कोर कार्ड मध्ये. एका धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकावरती धावा 31 धावा 31. तिसरं षटक समाप्त. अजूनही 18 धावेची गरज आहे. 6 चेंडू 18 धावा. अप्रतिम सामना रंगतोय.
असाच एक सामना रंगला होता त्या दिवशी. रोहित मकर संक्रांती चषकामध्ये पडले विरुद्ध भोपर या दोन टीम मध्ये सामना झाला होता. तब्बल 6 चेंडूवरती 19 धावांची गरज होती आणि वैभव पाटील सारखा फलंदाज 3 चेंडू डॉट झाला होता, परंतु मागच्या 3 चेंडूमध्ये त्यांनी 3 षटकार मारून आपल्या सामन्याला विजय करून देत होता संघाला. अप्रतिम सामना झाला होता. अशाच प्रकारचा सामना पाहायला मिळेल का आपल्याला? गोलंदाजी मार्कवरती येतात नवीन गोलंदाज किरण भाग्यवंतवरती जिम्मेदारी असेल. शेवटचं षटक, अनामतीचं षटक आणि संघासाठी जिंकण्यासाठी धावा. तब्बल 6 चेंडू आणि 18 धावा. पहिला बॉल लेफ्टान स्वतः प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम गोलंदाजी किरण भाग्यवंत करून आंबे संघासाठी अष्टपैलू खेळाडूची कामगिरी किरण भाग्यवंत सुद्धा यांच्या गाजवली, एक काळ गाजवलाय. अनेक असे पोटीपसे खेळाडू आपण पाहू शकतो आपण. अप्रतिम गोलंदाजी किरण भाग्यवंत. यावेळेस मात्र मोठा फटका खेळतायत जयेशच्या बॅटमध्ये येत हा A1 कॉलनीचा ब्रँडेड षटकार. किरण भाग्यवंतसाठी सुवर्ण संधी असेल. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचे पारितोषिक असेल शिवनाथ गायकर यांच्याकडनं. अप्रतिम फलंदाजी जयेशची. एखादा मोठा फटका संजीवचं काम करून देईल हार्दिक 11 टीमला. एखादा निर्धाव चेंडू संजीवचं काम करून देईल साई 11ला. इथनं मात्र कमबॅक करावा लागेल. किरण भाग्यवंत वरती विश्वास दाखवलाय. यावेळेस मात्र त्याच दिशेने चेंडूला उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येते हा ब्रँडेड षटकार. आता मात्र पूर्णपणे बॅकफूट वरती दिसत असताना साई 11 संघ काय फलंदाजी होते. जो खेळाडू कधीपासून शांत होता आता मात्र त्याने आता बॅटचा फेस खोललाय आणि लागोपाठ 2 चेंडूमध्ये 2 षटकार फेकलेत. आता मात्र किरण भाग्यवंतवरती हल्ला चढवला गेलाय. 3 चेंडू 6 धावा. व्हॉट अ मॅच. आता मात्र सर्व प्रेक्षकांचे पुढचा बॉल असेल. यावेळेस मध्ये पुलटा चेंडू होता परंतु मिस टाइम होते. चेंडू चाललाय पुण्यात दगडू शेठ आणि बॉलने घेतली चौकाराची भेट. हा येत आहे चौकार. नशिबाची साथ लाभली आहे जयेशला आणि साई इथे थोडेसे नाराज दिसत आहेत मला. त्याच्या नावाने जो संघ खेळतोय साई 11. किरण भाग्यवंत मात्र खूप मागणे ठरलेत. यावेळेस मात्र मिस टायमिंग होते पण चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि अशा प्रकारे सामना जिंकून दिलाय जयेश भाग्यवंत. वेल प्ले आणि वेल प्लेड हार्दिक 11. आणि आमच्याकडे पारितोषिक आलंय. नयनसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि प्रीतम साठी पारितोषिक आहे 100 रुपयाचं. त्यांनी यायचंय. तर चला कोयता 11 आपली टीम फिल्डिंग लावून घ्यायचे. आणि धर्मा भाग्यवंत यांच्याकडनं जयेशसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सगळ्यांचं बोललो ना, तुम्ही ऐकलं नाही का? मैदान सोडायचंय, शेक हँड करायचंय. हार्ड लक साई 11 आणि